दुसरीकडे पुण्यातील रोहित आरेच्या घरी आता पोलीस पोहोचलेत। पुणे पोलिसांकडून रोहित आरेच्या कुटुंबाकडून आता माहिती घेतली जाते। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी। रोहित आर्या हा कोथरूडमधील स्वरांजली सोसायटीमध्ये राहत होता आणि हेच रोहित आर्याचं घर आहे। तो हरोळीकर हे नाव लावत होता। आता जर पाहिलं तर त्याच्या घरी कोणीही आपल्याला पाहायला मिळत नाहीये। मात्र त्याला या गोष्टीसाठी कोणी मजबूर केलं असे अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित होते। महायुतीच्या सरकारने त्याचा सुंदर शाळा हा जो प्रोजेक्ट होता त्याचं काही पेमेंट जे आहे ते थकवलेलं होतं आणि या संदर्भात त्याने शिक्षण आयुक्त असतील किंवा इतर पदाधिकारी असतील, मुख्यमंत्री असतील, शिक्षण मंत्री असतील यांच्याशी वारंवार संपर्क केलेला होता। केसरकरांकडे वेळोवेळी तो तक्रारी करत होता। मुख्यमंत्री त्याचबरोबर इतर व्यवस्थेकडे त्याच्या तक्रारी होत्या। आर्याचे अनेक महत्त्वाचे कागद, महत्त्वाचे प्रोजेक्ट राज्य सरकारने घेतलेले होते, त्याचे पैसे रोहित आर्याला दिलेलेही नव्हते। हे सगळे बिल जे आहेत ते रोहित आर्याचे सरकारकडे पेंडिंग आहेत आणि या सर्व निराशेपोटी तो हताश होऊन त्याने हे पाऊल उचललं आणि हे पाऊल उचलल्यानंतर त्याचा एन्काउंटर जो आहे तो पुणे त्याचबरोबर मुंबई पोलिसांनी केलेला आहे। आता पुढील तपास काय होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा आदर्श कटकेसह सागरवाड, साम टीव्ही, पुणे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।